नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर थेट चर्चा करणार आहोत. 2026च्या हंगामासाठी सोयाबीनची लागवड करताना आपल्यासमोर कोणकोणते चांगले पर्याय आहेत. विशेषतः बाजारात सध्या ज्यांची खूप चर्चा सुरू आहे त्या पांढऱ्या फुलांच्या 5 प्रमुख सोयाबीन वाणांवर आपण आज सविस्तर प्रकाश टाकणार आहोत. यामागील नेमकं सत्य काय आहे आणि अफवा काय आहेत हे सगळं आपण थेट तथ्यांच्या आधारावर समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला एकदम अचूक आणि फायदेशीर निर्णय घेता येईल. आता सध्या अनेकांच्या मनात नक्कीच एक प्रश्न असेल, पांढऱ्या फुलांचं सोयाबीन लावले म्हणजे खरंच आपोआप बंपर उत्पादन मिळतं का? बाजारात अनेकदा असं समज पसरवला जातो की पांढरी फुले म्हणजे जास्त मालाची हमी. पण आज आपण या अफवेमागील वास्तव समजून घेणार आहोत. केवळ रंगावर अवलंबून राहणं कितपत योग्य आहे? चला यामागचं नेमकं विज्ञान समजून घेऊया. तर इथं समजून घेण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की उत्पादनाचा आणि फुलांच्या रंगाचा थेट काहीही संबंध नाही. जुन्या जांभळ्या आणि नव्या पांढऱ्या फुलांच्या सोयाबीनची तुलना केल्यास स्पष्ट दिसतं की दोन्ही वाणांचं उत्पादन हे साधारणपणे समान पातळीवर असू शकतं. मग खरा फरक आहे तरी कुठे? तर तो आहे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये. पांढऱ्या फुलांच्या वाणांमध्ये रोगांशी लढण्याची जनुकीय ताकद अधिक असते. म्हणजेच जास्त उत्पादन हे फुलांच्या रंगावर नाही, तर पीक किती निरोगी राहतं आणि रोगांना किती सक्षमपणे तोंड देतं यावर अवलंबून आहे. भाग 1. पांढरे वाण का निवडावे? जांभळ्याकडून पांढऱ्या वाणांकडे होणारा बदल. पहा, येल्लो मोझेक व्हायरस म्हणजे पिवळा मोझेट आणि चारकोल रॉट म्हणजेच भयंकर खोडकूज आणि मुळकूज हे ते मुख्य खलनायक आहेत जे उभं पीक उद्ध्वस्त करतात. आपली जुनी सोयाबीनची वाणं या रोगांना अत्यंत वेगाने बळी पडतात. पाने पिवळी पडणं किंवा मुळं सडणं यामुळे संपूर्ण मेहनत वाया जाते. पण याच ठिकाणी पांढऱ्या फुलांच्या सोयाबीनची खरी ताकद दिसून येते. या वाणांमध्ये या विशिष्ट रोगांना नैसर्गिकरित्या विरोध करणारी क्षमता असते, ज्यामुळे आपलं पीक सुरक्षित राहतं. भाग 2. भरोशाचा पर्याय. RSM 135 विद्यापीठाचे प्रमाणित वाण. आता ह्या सगळ्या प्रक्रियेतील खरोखरच एक रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. खाजगी कंपन्यांच्या मार्केटिंग मागचे एक मोठं गुपित. अनेक खाजगी सीड कंपन्या काय करतात तर त्या थेट विद्यापीठाचे हेच RSM 1135 बियाणे उचलतात, त्यावर स्वतःच्या ब्रँडचे आकर्षक लेबल लावतात आणि स्वतःचे नवीन वाण म्हणून बाजारात चढ्या भावाने विकतात. हे निव्वळ व्हाईट लेबल मार्केटिंग आहे. त्यामुळे केवळ ब्रँडिंगला भुलून जाण्यापेक्षा मूळ विद्यापीठाच्या RSM 1135ची थेट निवड करणं केव्हाही अधिक फायदेशीर आणि सुरक्षित ठरतं. चला तर मग या RSM 1135ची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ती पाहूया. याचा काढणीचा कालावधी 95 ते 100 दिवसांचा आहे. यातून सरासरी एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळतं. याच्या शेंगा पक्व झाल्यावर सहजासहजी फुटत नाहीत, जे अतिशय महत्त्वाचं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील हवामानासाठी हे विशेष शिफारसीत आहे. आणि सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे जर आपल्याला कंबाईन हार्वेस्टर म्हणजेच यंत्राने काढणी करायची असेल तर हे वाण अतिशय उत्तम आहे, कारण याच्या शेंगा बुंध्यापासून साधारण 3 ते 4 इंच वरून लागायला सुरुवात होते. भाग 3. खाजगी कंपन्यांचे टॉप वाण. बाजारातील पर्यायांचे मूल्यमापन. खाजगी वाणांमध्ये पहिला प्रमुख आणि अनेक जण शिफारस करत असलेला पर्याय आहे बूस्टर हुतुतू. हे वाण पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्कृष्ट मानलं जातं. आणि आपल्याला माहीतच आहे, पांढऱ्या माशीला दूर ठेवलं की आपोआपच येल्लो मोझाईक रोगाचा धोका टळतो. या वाणातून एकरी 10 ते 11 क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळतं. थोडक्यात सांगायचं तर रोगप्रतिकारक शक्ती आणि उत्तम उत्पादन यांचा हा एक अतिशय चांगला मेळ आहे. पुढचा पर्याय आहे रवी सीड्स उन्नती. हे वाण तयार होण्यासाठी 100 ते 105 दिवसांचा कालावधी घेतं, म्हणजेच हे साधारण आठवडाभर उशिरा येतं. पण थांबा, इथं एक महत्त्वाची धोक्याची सूचनाही लक्षात घेणं गरजेचं आहे. या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती ही मध्यम स्वरूपाची आहे. काही ठिकाणी हे वाण चारकोल रॉट आणि येलो मोझॅकला बळी पडल्याचं दिसून आलं आहे. यात उत्पादन नक्कीच चांगलं मिळत असलं तरी रोगांचा धोका असल्याने ही निवड करताना आपल्याला अधिक सजग राहणं आवश्यक आहे. आता आपण विगर मालविकाबद्दल थोडी माहिती घेऊया. हे वाण साधारण 100 दिवसांत काढणीला येतं. विशेष म्हणजे याची रोगांची लढण्याची ताकद खरोखरच खूप चांगली आहे. याचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं तर याच्या एका शेंगात 3 ते 4 दाणे भरतात, ज्यामुळे साहजिकच उत्पादनात भर पडते. या वाणापासून एकरी 10 ते 11 क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित असतं. जर एक स्थिर आणि सुरक्षित खाजगी वाण हवं असेल तर हा एक अतिशय भक्कम पर्याय ठरू शकतो. खाजगी वाणांच्या यादीतील आणखी एक बहुचर्चित नाव म्हणजे इनोवेज 108.
इंटरनेट आणि सोशल मीडियावर याची खूप मोठी जाहिरात मोहीम आपण पाहिली असेलच. हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांच्या नावाचाही यात अनेकदा संदर्भ दिला जातो. पण या प्रचंड मार्केटिंगच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष शेताच्या पातळीवर पाहिल्यास या वाणाचा खरा फायदा हा कंबाईन हार्वेस्टर वापरणाऱ्यांसाठी आहे. याच्याही शेंगा बुंध्यापासून 3 ते 4 इंच वर लागतात, ज्यामुळे मशीनने काढणी करताना दाण्यांचं नुकसान होत नाही आणि काम अतिशय सोपं होतं. भाग 4. तुमच्या शेतासाठी योग्य निवड. माहिती जर आधारित योग्य निर्णय घेणे. आणि आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ती अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करणारा हा संपूर्ण सारांश आहे. विद्यापीठाचे RSM 1135 आणि खाजगी वाण जसे की बूस्टर हुतुतू, रवी सीड्स उन्नती, विघर मालविका आणि इनोवेज 108 या सर्वांची तुलना आपण इथं एकत्र पाहू शकतो. कालावधी, अपेक्षित उत्पादन आणि त्यांचे मुख्य गुणधर्म अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत. यामुळे आपल्या शेतीच्या पद्धतीनुसार आणि गरजेनुसार प्रत्यक्ष तुलना करून योग्य पर्याय निवडणं अगदी सोपं होईल. आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न नक्की विचारात घेण्यासारखा आहे. 2026च्या हंगामासाठी बियाण्याची निवड ही केवळ आकर्षक जाहिराती आणि मार्केटिंगला भुलून केली जाणार आहे, की प्रत्यक्ष शेतात सिद्ध झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या आणि आपल्या गरजेच्या आधारावर? हा निर्णय आपल्या शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पूर्णपणे माहितीवर आधारित असावा. यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.